सध्या आपण अशा एका ठिकाणी आहोत जिथे घर रस्त्याच्या बांधकामामुळे जवळपास 5 फूट खाली गेलं होतं आणि त्यालाच परत उभं करायला म्हणजे 5 फूट वर खेचण्यासाठी म्हणून इथे उत्तर प्रदेशवरनं माणसं बोलवून इथे घर उचलण्याचं काम करण्यात आलंय. दादा, काय सगळा भाग आहे, कशामुळे ही सगळी भानगड घडली? ऍक्च्युली जो रिसेंटली आता जो रोड जे डेव्हलपमेंट जे सुरू आहे त्याच्यामध्ये काय होतं की जसं जे ओल्ड कन्स्ट्रक्शन वाले जे घर आहे त्यांचं जे बेस असतो तो खालीच असतो. तर आता माझ्या घराचा पण बेस जो होता आता रोडच्या लेवल पासून आता ऑलमोस्ट 3 फीट खाली होता. तर तिथे मला जो प्रॉब्लेम यायचा तो तसं पावसाचं पाणी येणं किंवा जो रोड पासून जे खाली चढणं उतरणं हा जो पेन इश्यू होता तो खूप मोठा प्रॉब्लेम होता. याच्यावरतीच काहीतरी शॉर्ट अँड स्वीट फॉलो काही सोल्युशन निघेल. तर याच्यावरती मी जसं रिसर्च केलं मला आयडेंटिफाईड झालं की घराला लिफ्टिंग पण आपल्याला करता येईल. रस्ते बांधत असताना अशा पद्धतीने सिमेंटची एकावर एक लेअर चालत झाली आणि अशा अनेक जागेवरती अशा पद्धतीच्या बऱ्याच घटना पण पाहायला मिळतात आहेत. या संदर्भामध्ये जागरूकता ही जनतेने घ्यावी, स्वतःच्या खिशाला खाच मारावी की याच्यासाठी महानगरपालिकेने जागरूक राहून जनतेशी संवाद साधून तिथला परिसर ओळखून काम करायला हवं. याच्यासाठी कसं आहे की नागरिकांचा पण खूप मोठा रोल राहतो. पण ज्या वेळेसला हे रोडचं काम नवीनीकरण जे सुरू होतं त्यावेळेसला काही जणांचं नाही पण आम्हाला तेवढी हाईट आणि काही जणांचं फेवर होता की ज्यांना रोड हा जो एक्झिस्टंट लेवल आहे त्या लेवलनी बनवायचा. आम्ही स्वतःला समजून घेतलं की नाही बा सगळ्या हे जे होत आहे डेव्हलपमेंट हे सगळ्या पब्लिकसाठी होत आहे. म्हणजे एकाचा व्ह्यू पॉईंट आम्ही कन्सिडर न करता म्हटलं चला सगळ्यांचा फायदा त्याच्यामध्ये म्हणून आम्ही याच्यात स्टेप्स नाही घेतला. काही आधीपासून असलेला रस्ता जो खराब झालेला आहे त्याला तोडून परत नवीन रस्ता बांधायला हवा की त्याच्यावरती परत नवीन रस्त्याची परतोवरती परत वाढवत जावी, हा एक मोठा प्रश्न आहे जो इथे जनतेने उत्तर द्यायला हवं असं मला वाटतं.